श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशीच्या जातकांनो. सर्वात आधी हे नीट नीट ऐकून घ्या की हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय या मंगळवारी घराबाहेर पाऊल टाकायची चूक करू नका. कारण तुमच्या नशिबाच्या चक्रात एक भयानक काळयोग निर्माण झाला आहे. ही कोणतीही साधी भविष्यवाणी नाही, तर केवळ या मंगळवारसाठी दिलेला साक्षात ईश्वरी इशारा आहे. मंगळवारचा सूर्योदय तुमच्या आयुष्यात अशा काही घटनांची मालिका घेऊन येणार आहे, ज्याचा विचार केला तरी तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. या मंगळवारी साक्षात संकटमोचन हनुमान तुमच्या कुंडलीचा ताबा घेणार आहेत. त्यांच्या गदेच्या एका प्रहाराने तुमच्या आयुष्यातील 3 अशा शुभ घटना घडणार आहेत, ज्या तुमच्या प्रगतीतील सर्व अडथळे चक्काचूर करतील. पण सावधान, याच मंगळवारच्या लख प्रकाशामागे एक भयानक संकट दबा धरून बसला आहे. मंगळवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत एक अशी अशुभ घटना घडण्याचे संकेत आहेत, जी तुमच्या वर्षानुवर्षाच्या कष्टावर एका क्षणात पाणी फेकू शकते. मीन राशीच्या जातकांनो, मंगळवारी नेमकी ती कोणती भयंकर चूक आहे जी तुम्हाला रसातळाला नेऊ शकते? बजरंगबलीचे सुरक्षा कवच असूनही अशी कोणती काळी शक्ती आहे जी तुमच्या आयुष्यात वादळ निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे? हे गुपित तुम्ही आज जाणून घेतले नाही तर मंगळवारची रात्र तुमच्यासाठी पश्चातापाची ठरू शकते. ही भीती नाही, तर ग्रहमानाने दिलेला शेवटचा इशारा आहे. तुमचा विश्वासघात करणारा तो जवळचा मित्र कोण आणि हनुमानजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला मंगळवारी नेमकं काय करायचं आहे, या व्हिडिओमध्ये दडलेलं आहे तुमच्या नशिबाचं गुपित. जर तुम्हाला स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा जीव प्रिय असेल तर हा व्हिडिओ एक सेकंदही न चुकता शेवटपर्यंत पहा. कारण मंगळवार तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी देणार आहे किंवा तुम्हाला आयुष्यभराची जखम देणार आहे. निवड तुमची आहे. तर मीन राशीच्या जातकांनो, या मंगळवारी तुमच्या राशीत ग्रहाचे एक असे दुर्मिळ युद्ध सुरू होत आहे, जे तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षाची मरगळ एका झटक्यात झटकून टाकणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी गुरु आणि ऊर्जेचा कारक मंगळ यांच्यात एक अत्यंत संघर्षमय पण भाग्योदय करणारी युती होत आहे. ही केवळ ग्रहाची साधी हालचाल नसून तुमच्या आयुष्यातील कर्माचा हिशोब चुकता होण्याची वेळ आहे. गेल्या अनेक महिन्यापासून तुम्ही ज्या मोठ्या संधीची वाट पाहत होता, ती आता साक्षात हनुमानजीच्या कृपेने तुमच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. ग्रहाच्या या बदललेल्या चालीमुळे तुमच्या कार्यक्षेत्रात आणि सामाजिक वर्तुळात अचानक मोठ्या हालचाली वाढणार आहेत. ही वेळ हात बांधून बसण्याची नसून निसर्गाने दिलेल्या या सुवर्ण संधीवर झडप घालण्याची आहे. तुमच्या कुंडलीतील भाग्य आणि कर्मस्थानावर होणारा ग्रहाचा हा प्रभाव तुमच्यातील सुप्त गुणांना जागे करेल. या बदलाच्या काळात तुम्हाला सुरुवातीला थोडे दडपण किंवा अस्वस्थता जाणवू शकते, परंतु लक्षात ठेवा, काहीतरी भव्य घडण्यापूर्वी जुन्या गोष्टीचे विसर्जन होणे अनिवार्य असते. या उलथापालथीचा सर्वात मोठा परिणाम तुमच्या आर्थिक नियोजनावर होईल. ग्रहाची ही प्रचंड शक्ती तुम्हाला अशा काही धाडसी पावले उचलण्यास प्रवृत्त करेल, ज्याचा तुम्ही आजवर केवळ विचारच केला होता. जे शत्रू तुमच्या पाठीमागे कटकारस्थान करत होते, ते आता बजरंगबलीच्या गदेच्या प्रहारामुळे स्वतःच पराभूत होतील. हनुमाजीच्या आशीर्वादाने ग्रहाची ही मोठी उलथापालथ तुमच्या आयुष्यात यशाचा एक नवीन सूर्योदय घेऊन येणार आहे. या बदलाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. मीन राशीच्या जातकांनो, मंगळवार हा पवनपुत्र हनुमानजीचा वार आहे आणि या दिवशी तुमच्या राशीवर त्याची अभयमुद्रा राहणार आहे. मीन राशी मुळातच संवेदनशील आणि हळवी असल्याने जेव्हा संकटे येते तेव्हा तेव्हा तुम्ही लवकर डगमगता. पण या सोमवारी साक्षात हनुमानजीची तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत. जेव्हा जगातील सर्व मार्ग बंद होतात आणि नशिबाची साथ मिळेनाशी होते, तेव्हा केवळ संकटमोचन आपल्याला त्या चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर काढू शकतात. या विशेष दिवशी हनुमानजीची कृपादृष्टी तुमच्यावर अशा प्रकारे पडणार आहे की तुमच्या घराच्या भोवती एक अदृश्य संरक्षक कवच तयार होईल, जे नकारात्मक शक्तींना तुमच्या उंबरठ्यावरच रोखून धरेल. ही सुरक्षा तुम्हाला केवळ बाहेरील शत्रूपासून नाही, तर तुमच्या स्वतःच्या मनातील शंका आणि भीतीपासूनही वाचवणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, तुमचे मन आता हिमालयासारखे स्थिर होऊ लागले आणि तुम्हाला योग्य दिशा सापडेल.
ज्याच्या पाठीशी साक्षात बजरंगबली उभे आहेत, त्यांचे कोणीही काहीही बिघडू शकत नाही. हनुमानजीचा आशीर्वाद मिळणे म्हणजे महासंकटाच्या वेळी ढाल मिळवण्यासारखे आहे. जर तुमच्या कुटुंबावर किंवा आरोग्यावर कोणतेही संकट येणार असेल, तर हनुमानजीच्या या विशेष सुरक्षेमुळे त्याची तीव्रता शून्यावर येईल. या मंगळवारी तुम्हाला विलक्षण ऊर्जेचा आणि धैर्याचा अनुभव येईल. लक्षात ठेवा, मीन राशीच्या जातकांनो, साक्षात गदाधरी तुमच्या रक्षणासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. फक्त जय श्रीराम म्हणत श्रद्धेची जोड द्या. हनुमानजीच्या आशीर्वादाने या मंगळवारी तुमच्या आयुष्यात पहिली मोठी शुभ घटना घडणार आहे. ती म्हणजे अडकलेल्या धनाचा लाभ आणि कर्जातून मुक्ती. जर तुमचे पैसे अनेक वर्षापासून कुठे अडकले असतील किंवा तुम्हाला पैशाची प्रचंड चणचण भासत असेल, तर या मंगळवारी तुम्हाला अचानक धनप्राप्ती होईल. लक्ष्मीची पावले हनुमानजीच्या कृपेने तुमच्या घरात उमटताना दिसतील. तुमची आर्थिक बाजू इतकी मजबूत होईल की तुम्ही भविष्यातील मोठी स्वप्ने पाहण्यास सज्ज व्हाल. दुसरी शुभ घटना तुमच्या करिअर आणि मान-सन्मानाशी संबंधित आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मोठे प्रोत्साहन मिळेल किंवा पदोन्नतीचे संकेत मिळतील. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना या मंगळवारी त्यांच्या कष्टाचे फळ मिळेल. समाजात तुमच्या स्वतः शब्दाला वजन प्राप्त होईल आणि ज्या लोकांनी आजवर तुमची किंमत केली नव्हती, तेच लोक आता तुमच्या समोर नतमस्तक होतील. तुमची एखादी मोठी इच्छा जी बऱ्याच काळापासून अपूर्ण होती, ती या मंगळवारी पूर्ण होण्याचे प्रबळ योग आहे. तिसरी शुभ घटना तुमच्या कौटुंबिक सुखाची असेल. तुमच्या घरात बराच काळ चाललेला मानसिक तणाव किंवा कुटुंबातील सदस्यामध्ये मतभेद आता बजरंगबलीच्या कृपेने संपणार आहेत. घरात एखादे मंगल कार्य किंवा धार्मिक विधी ठरण्याचे संकेत आहेत. जर तुम्ही नवीन वास्तू किंवा वाहन घेण्याचे स्वप्न पाहत असाल, तर त्या दृष्टीने हा मंगळवार अत्यंत फलदायी ठरेल. या 3 घटना तुमच्या आयुष्यात असा आनंद घेऊन येतील की तुम्ही भारावून जाल. मीन राशीच्या जातकांनो, सुखाच्या या लाटेत एक अशुभ घटना तुम्हाला गाफील असतानाच मोठा धक्का देऊ शकते. ही घटना तुमच्या अतिविश्वास किंवा अति हळवेपणामुळे घडू शकते. या मंगळवारी तुमच्या खूप जवळच्या व्यक्तीकडून तुमचा विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता, तीच व्यक्ती तुमच्या प्रगतीच्या आड येण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या गुप्त गोष्टी कोणासमोर तरी उघड झाल्यामुळे तुम्हाला मोठी मानहानी सहन करावी लागू शकते. दुसरी मोठी सावधगिरी म्हणजे तुमच्या वाहन आणि प्रवासाकडे लक्ष द्या. या मंगळवारी वेगावर नियंत्रण ठेवा, कारण ग्रहाची स्थिती अपघाताचे संकेत देत आहे. विशेषतः मंगळवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा. शत्रू तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊन तुम्हाला कायदेशीर कचाट्यात अडकवण्याचा कट रचत आहे. त्यामुळे मंगळवारचा दिवस अत्यंत सतर्कतेने घालावा. पैशाच्या बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, अन्यथा मोठी आर्थिक फटका बसू शकतो. ही अशुभ घटना टाळण्यासाठी तुम्हाला या मंगळवारी मौन पाळणे आणि कोणाच्याही वादात न पडणे हितकारक ठरेल. कोणालाही उधार पैसे देऊ नका आणि नवीन करारावर स्वाक्षरी करताना कागदपत्रे नीट तपासा. तुम्ही एक छोटीशी बैसावधगिरी हनुमानजीच्या कृपेला बाधा आणू शकते. सावध राहा, कारण हे संकट तुमच्या आनंदावर विरजन घालण्यासाठी टपून बसलं आहे. तर मीन राशीच्या जातकांनो, ग्रहाची ही मोठी उलथापालथ तुमच्या बाजूने वळवण्यासाठी आणि त्या अशुभ घटनेचा प्रभाव नष्ट करण्यासाठी या मंगळवारी तुम्हाला हनुमानजीचा हा रामबाण उपाय करायचा आहे. सकाळी स्नान आटोपल्यानंतर लाल किंवा केशरी रंगाची वस्त्र परिधान करा आणि हनुमान मंदिरात जाऊन त्यांच्या चरणी सिंदूर अर्पण करा. विशेष उपाय म्हणून बजरंगबलीच्या समोर बसून हनुमान चालीसा किंवा बजरंग बाणचा पाठ करा. त्यांना गुळ खोबरं किंवा बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवा. एक विशेष गोष्ट लक्षात ठेवा, या मंगळवारी आपल्या खिशात एक लाल रंगाचा रुमाल ठेवा. संध्याकाळी तुळशीपाशी आणि हनुमानजी समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा. हा उपाय केल्याने तुमच्या राशीतील सर्व दोष भस्म होतील आणि हनुमानजींची गदा तुमच्या प्रत्येक संकटाचा चक्काचूर करेल. मीन राशीच्या जातकांनो, हा मंगळवार तुमच्यासाठी केवळ एक दिवस नसून तुमच्या जीवनातील सर्वात मोठे वळण ठरणार आहे. बजरंगबलीने तुम्हाला ही संधी दिली आहे, पण ती टिकवून ठेवणे तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. या दिवशी विसरूनही मांस, मदिरा किंवा
कोणत्याही रणनीतिक कामात पडू नका, अन्यथा हनुमानजीचा कोप तुम्हाला सहन करावा लागेल. तुमचा संयम आणि तुमची भक्तीच या मंगळवारी तुमची ढाल बनेल. ज्यांच्या मनात हनुमानजीबद्दल आणि प्रभू श्रीरामाबद्दल खरी श्रद्धा आहे, त्यांनाच या शुभ घटनाचा लाभ मिळेल. हा मंगळवार तुमच्या धैर्याची परीक्षा घेणारा असेल. लक्षात ठेवा, संकटे कितीही डोंगरा एवढी असली तरी संकट मोचन तुमच्या पाठीशी उभे आहे. त्यामुळे न घाबरता या दिवसाचा सामना करा आणि सांगितलेले उपाय पूर्ण विश्वासाने करा. वेळ निघून जाण्यापूर्वी स्वतःला सावरून घ्या. तर मीन राशीच्या जातकांनो, बजरंग बलीचा हा वरदहस्त तुमच्या आयुष्यात नक्कीच एक सुवर्ण काळ घेऊन येणार आहे. जर तुम्हाला हनुमानजीच्या अफाट शक्तीवर आणि त्यांच्या कृपेवर मनापासून विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली असे नक्की लिहा. तुमची ही एक कमेंट तुमच्या जीवनातील संकटांना दूर करण्यासाठी सकारात्मक ऊर्जेचे कार्य करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. अशाच अचूक राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. जय बजरंगबली.